बदलापूरच्या मुलींवरचा अतिप्रसंग याच्यामध्ये पहिल्यांदा शोधण्यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचं सरकार कमी पडलं अशी परिस्थिती आहे। अनेक दिवस आरोपींना त्या ठिकाणी पकडण्यात आलं नाही। जो काही FIR नोंदवला गेला होता तो डिफेक्टिव्ह FIR होता। पक्षाच्या असणाऱ्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर ह्या तिथे भेटून आल्या आणि त्या FIR मध्ये काय काय दुरुस्त्या झाल्या पाहिजेत आणि काय काय ॲडिशन झालं पाहिजे या सगळ्यांची असणारी माहिती त्या ठिकाणी देण्यात आली। म्हणजे पहिल्यापासूनच आरोपी आणि त्याला मदतनीस जे होते ते कसे मोकळे सुटतील अशाच रीतीचा प्रयत्न होता। आता दुर्दैवी घटना अशी झालेली आहे की पोलिसांचं वर्जन असं आहे की आरोपी याला दुसऱ्या केसमध्ये चौकशीला घेत असताना त्यांनी रिव्हॉल्वर हिसकावली, 3 फायरिंग केल्या आणि त्यामध्ये असणारा एक पोलीस जखमी झाला अशी परिस्थिती आहे। संशयाचं वातावरण दूर करण्यासाठी शासनाला आम्ही असणारा म्हणतोय की ज्या पोलीस अधिकाऱ्याला गोळी लागलेली आहे, दुर्दैव आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। आमच्या पूर्ण सहानुभूती त्या पोलीस अधिकाऱ्याबरोबर आहेत, परंतु खरी माहिती यावी म्हणून शासनाने त्याचा मेडिकल रिपोर्ट हा पब्लिश करावा, जेणेकरून मांडीला गोळी लागली आहे म्हणजे नेमकी कुठे गोळी लागलेली आहे हे लोकांना कळेल आणि आता ज्या थिअरीज फ्लोट होतात आहेत त्याला कुठेतरी फुल स्टॉप देता येईल अशी परिस्थिती आहे। दुसरं महत्त्वाचं आहे की ज्या केससाठी इन्क्वायरीला घेऊन जायला जात होता ती आम्हाला असं कळतंय की मिसेसला मारहाण आणि तिने केलेल्या कंप्लेंटवरनं आहे त्या ठिकाणी। तेव्हा नेमकं कशाच्या शोधासाठी त्याला घेऊन जात होते याचाही खुलासा आला तर या ज्या कॉन्स्पिरसीच्या थिअरीज फ्लोट केल्या जात आहेत त्या कदाचित त्या ठिकाणी थांबतील। या दोन्ही गोष्टींचा खुलासा पोलिसांकडून किंवा शासनाकडून आला नाही तर मग कोणाला तरी वाचवण्यासाठी या आरोपीचा बळी गेलाय का अशी चर्चा कायम राहील। तेव्हा शासनाने संशयाच्या भोऱ्यात न अडकता त्यांनी वस्तुस्थिती लोकांसमोर मांडावी अशी आम्ही शासनाला विनंती करतो। ते मी असं म्हणतोय की जोपर्यंत पोलिसाला लागलेल्या गोळीतला मेडिकल रिपोर्ट त्याला मांडीला लागलेली असं त्या ठिकाणी म्हणतात आहे, फायरिंग करणारा माणूस हा समोरासमोर फायर करतो, ती मांडीला कशी लागली हा सुद्धा एक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो। त्यांना को एक्यूज केलं पाहिजे होतं, ते को एक्यूज करण्यात आलेलं नाही आहे। आणि मी म्हणूनच म्हणालो की ही जी संशयाच्या थिअरीला वाव मिळालाय याचं कारण हे आहे का की असे अनेक प्रकार तिथे घडलेत आणि घडलेल्या प्रकाराची असणारी माहिती मॅनेजमेंटला आणि टीचरला आहे आणि आरोपी ते ओपन करणार होता का असाही कुठेतरी त्याला असणारा संशय व्यक्त केला जातोय। आणि म्हणून म्हणालो की हे सगळे संशय वॉश ऑफ करायचे असतील तर शासनाने मेडिकल रिपोर्ट एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला कुठल्या चौकशीसाठी आपण घेऊन गेला होता, संध्याकाळी घेऊन चाललेला आहात याचा असणारा खुलासा केला।